गुजरात राज्यातील चोटीला येथे देवदर्शन करून परतणाऱ्या भाविकांच्या क्रुझरला अर्थेजवळ अज्ञात वाहनाने दिली जोरदार धडक। 1 मयत 9 जण गंभीर जखमी। शिरपूर शहादा रस्त्यावर अर्थेजवळ 2 मे 2024 रोजी रात्री 1 वाजच्या सुमारास अज्ञात वाहनाने क्रुझर वाहनाला समोरून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे। अपघातात क्रुझर चालक विठ्ठल वसंत पाटील व 41 राहणार खर्डी तालुका चोपडा जिल्हा जळगाव यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर 9 जण गंभीर जखमी झाले। त्यात 3 अति गंभीर जखमींना धुळे येथे रेफर करण्यात आले आहे। जळगाव जिल्ह्यातील लोणी येथील 8 व चोपडा तालुक्यातील नारद खुर्द येथील 1 असे 9 भाविक गुजरात राज्यातील चोटीला येथे देवदर्शनासाठी चोपडा तालुक्यातील खर्डी येथील विठ्ठल वसंत पाटील यांच्या MH19 CF 3723 क्रमांकाच्या क्रुझर वाहनाने 30 एप्रिल 2024 रोजी गेले होते। वाहनावर स्वतः विठ्ठल पाटील हे चालक म्हणून गेले होते। दरम्यान मुक्कामी राहून ते 1 मे रोजी परत गावी येण्यासाठी निघाले होते। दरम्यान शिरपूर शहादा रस्त्यावर शिरपूर तालुक्यातील अर्थेजवळ रात्री 12:30-1 वाजच्या सुमारास अज्ञात वाहनाने क्रुझर वाहनाला जोरदार धडक दिली। त्यात क्रुझर मधील पांडुरंग रामकृष्ण पाटील वय 72, जागृती अरुण पाटील वय 38, कुशवंत अरुण पाटील वय 12, अश्विनी अरुण पाटील वय 16, वैभव शशिकांत पाटील वय 14, शीतल शशिकांत पाटील वय 33, अरुण पांडुरंग पाटील वय 41 सर्व राहणार लोणी जिल्हा जळगाव आणि इंदुबाई पांडुरंग पाटील वय 65 राहणार अळावद, सोनाली रामदास पाटील वय 39 राहणार नारद खुर्द तालुका चोपडा जिल्हा जळगाव हे चालकासह गंभीर जखमी झाले। त्यांना तात्काळ शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले। त्यात क्रुझर चालक विठ्ठल वसंत पाटील यास डॉक्टरांनी मयत घोषित केले। या प्रकरणी शरद मधुकर पाटील वय 38 राहणार खर्डी तालुका चोपडा जिल्हा जळगाव यांनी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनाने धडक दिल्याने चालकाच्या मृत्यूस व इतरांच्या गंभीर दुखापत करून पोलिसात खबर न देता अज्ञात वाहन चालक वाहनासह पळून गेल्याची तक्रार दाखल केली। दिलेल्या खबरीवरून शिरपूर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनाच्या अज्ञात चालकाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला। पुढील तपास PSI सुरेश सोनवणे हे करीत आहे।